शाळेची आठवण म्हणजे कशी की त्या काळात आतासारखं नाही आहे की तुम्ही शाळेत जाऊन तो रिझल्ट घ्यायचा. हे शाळेत रिझल्ट आपल्याला तो पोस्टाने यायचा आणि ते आपण एनव्हलप नेऊन द्यायचं, त्याच्यावर पत्ता द्यायचा. तर मला माझे वडील नेहमी सांगायचे की तुला असं सांगितलं होतं शाळेत, तेव्हा फार लहान असणार, की तुम्ही सेल्फ लिहिलेला ॲड्रेस लिहिलेलं पाकिट घेऊन या. पण आम्ही ॲड्रेस लिहून आणायचं पाकिटच्या ऐवजी आम्ही घरी जाऊन सांगितलं की तुम्हाला उद्या शाळेतनं नाईट ड्रेस घेऊन यायला सांगितलेलं आहे. तर वडिलांना आणि आईला कळेना की आता नाईट ड्रेस म्हणजे ह्यांची काय इथे कुठे सहल जाणार आहे का, काही उपक्रम वेगळा केलेला आहे. मग शेवटी त्यांनी विचारलं की काय नेमकं तुला म्हणायचं आहे. तर तो म्हटलं एक असं काही एक पाकिट घ्यायचं असतं, त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा असतो. तेव्हा मग सगळे हसायला लागले, अरे ह्याला नाईट ड्रेस नाही, ह्याला ॲड्रेस म्हणतात. म्हणजे इतपत आपल्या त्या त्या आठवणी ज्या असतात त्या अशा गमतीदार आपल्या मनात राहतात. एकदा आणखीन अशीच एक गमतीदार गोष्ट झाली ती अशी की मी आणि माझी बहीण आमचे डबे साधारणपणे सेम असायचे आणि त्यावेळेला आता हे मुलं खातात तसं काही नव्हतं. म्हणजे काही पिझ्झा देणं किंवा अमुक काही घरातल्या आपण पोळीचा ह्याचा काय म्हणतात त्याला चुरम्याचा लाडू हा माझा भयंकर आवडता पदार्थ. म्हणजे आपल्या त्या पिढीमध्ये बहुतेक सगळेजण असं तर तूप गुळ वगैरे ते मस्तपैकी लावून दिलेलं आणि घरातली आजी आई कोणतरी ते छान करून द्यायचे आणि अतिशय पौष्टिक तो असा आहार असायचा. म्हणजे डब्यात एक थोडंसं मला इथे सांगावंसं वाटतं भरत की इंग्रजी शाळेत टाकायचं का मराठी शाळेत टाकायचं. वास्तविक माझे वडील महाराष्ट्र टाइम्समध्ये वगैरे म्हणजे मराठीतले पत्रकार, एक चांगले उत्तम विनोदी लेखक आणि बालनाटककार. ह्याचं फार लोकांना आश्चर्य वाटतं की एक इंग्रजी शाळेत शिकलेला मुलगा मराठी वर्तमानपत्राचा संपादक होतो कसा. आणि होतो तर होतो, दर आठवड्याला एक स्तंभ लिहितो, ते 30 वर्ष लिहितो. त्यानंतर एक विनोदी स्तंभ लिहितो, तेही 25 वर्ष लिहितो. त्यांची पुस्तकं पण निघतात. तर मला थोडंसं आता मी वेगळं बोलणार आहे की माध्यम जे आहे, तुम्ही इंग्रजी माध्यमात आहात का मराठी माध्यमात आहात, त्यांनी तसं फार फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही भाषेवर प्रेम केलं पाहिजे, मला स्वतःला असं वाटतं. पहिलीपासून 10वी पर्यंत, त्यानंतर मी कॉलेजला गेलो वगैरे. परंतु इंग्रजी शाळेत गेलेला मुलगा मराठी लिहू शकतो आणि एका वर्तमानपत्राचा संपादक पण होऊ शकतो. म्हणजे ह्यात प्रौढी मिळवण्याचं हे नाही आहे. फक्त मला सांगायचं असं आहे की भाषेवरनं आपण उगीचच काय वेळेला वाद घालत राहतो. भाषा ही भाषा असते, तिच्यावर आपल्याला प्रेम केलं पाहिजे. मग मराठीवर पण तेवढंच प्रेम केलं पाहिजे. आणि इथे मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की वडील जरी मराठी लेखक होते, मराठी विनोदी लेखन त्यांनी बरंच केलं, बालनाटककार होते, महाराष्ट्र टाइम्ससारख्या वर्तमानपत्रात उपसंपादक होते, आई मराठी शाळेत शिक्षिका होती, परंतु त्यांनी इंग्रजी शाळेत आम्हाला घातलं. ही कधीची गोष्ट आहे मी सांगते तुम्हाला. ही 65-66ची आहे. म्हणजे आजपासून किती वर्षांपूर्वी तुम्ही कॅल्क्युलेट करा. नमस्कार मंडळी, गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात आज मी जेव्हा ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना माझी शाळा माझी आठवण याबद्दल विषय बोललो, तर सगळ्यात पहिले त्यांनी लगेच हो म्हटलं. हो म्हटलं म्हणजे त्यांनी विषय पूर्ण आधी ऐकून घेतला नाही, पण माझी शाळा माझी आठवण, तर ते शाळेच्या आठवणीत रमले आणि ते हो म्हणाले. पण त्यांची जेव्हा अपॉइंटमेंट मी जेव्हा आज घेतली त्यावेळेला सगळ्यात पहिले मला त्यांच्या बाबांची आठवण झाली. ती यासाठी झाली की मी फोटोग्राफी 92 पासून जेव्हा करत असताना त्यांच्यासोबत बऱ्याच कार्यक्रमाला जायचो. तर त्यांच्याकडून एक विषय माझ्या कानावर, विषय म्हणजे ते नेहमी सांगायचे की बरं कारणं सांगणार असतात ना, त्यांची प्रगती कधी होत नाही. हे मला आज का जाणवलं, कारण आज खूप पाऊस होता आणि सरांच्याकडे यायचं होतं. जाऊ की नको ह्या विचारात होतो मी. तोच बाबांचा शब्द मला आठवला. तो का आठवला की तुमच्याकडे येतोय, त्यामुळे त्या प्रेरणेने मला त्यांची आठवण झाली आणि तो शब्द कानावर पडला. म्हणलं आता काही कारण सांगायचं नाही, आज काही करून जायचं आणि शाळेच्या आठवणी जाणून घ्यायच्या आणि त्या माझ्या प्रेक्षकांना खूप आवडतील. तर सर तुम्ही शाळेच्या आठवणी माझ्या प्रेक्षकांना. शाळेच्या तर मी आठवणी सांगणारच आहे, पण बरंच जवळजवळ आज 20-25 वर्षांतर आपण भेटलोय. तुमच्यात बराच बदल झालेला दिसतोय. म्हणजे तुम्ही पूर्वी थोडेसे बारीक होतात, तरुणी होतात, अजूनही तरुण आहात, परंतु ते सगळे दिवस जुने आठवले आणि
माझे वडील नरेंद्र बल्लाळ यांची तुम्ही आता आठवण सांगितली. आणि दुसरा एक खूप चांगला योगायोग असा आहे भरत, की हे ठाणे वैभवचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि नरेंद्र बल्लाळ यांनी 1975 साली हा वर्तमानपत्र सुरू केलं, ठाणे वैभव. तर आज 95 साली ते गेले आणि त्यानंतर 30 वर्ष मी संपादक म्हणून काम बघतोय ठाणे वैभवचं. तर हे काम जर काही चांगलं झालं असेल आणि सुवर्ण महोत्सवाच्या टप्प्यावर आम्ही आता आलेलो आहोत, याचा अर्थ माझ्यावर जे संस्कार झाले ते संस्कार माझ्या वडिलांचे होते, परंतु शिक्षण जे आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की शिक्षण म्हटलं की मग आपल्याला शाळेपासूनच सुरुवात करावी लागते, नंतर आपण कॉलेजला वगैरे जातो. परंतु ह्या सगळ्या शिक्षणाचा जो विषय आहे आणि मग तुमचा जो विषय आहे, मला असं वाटतं फार वेगळीच कल्पना आहे तुमची. आणि जुन्या म्हणजे शाळेबद्दलच्या अनेकांच्या अनेक आठवणी असतात आणि एक हळवा कोपरा असतो शाळेचा. तर मला असं वाटतं की हा तुमचा उपक्रम जो आहे डेफिनेटली खूप यशस्वी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तो पोचेल आणि चांगले लोक तुमच्याशी येऊन बोलतील अशा तुम्हाला पोहोचलेला आहे. 1 लाख व्ह्यूअर्स झालेले आहेत. अरे वा वा, तुमचं अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा. तर मित्रांनो, शाळा म्हटले की मला असं वाटतं की प्रत्येकालाच आपल्या जुने सगळे बालपणाचे दिवस आठवतात आणि आपण नकळत पुन्हा एकदा लहान होऊन जातो. आज माझी अवस्था नेमकी तशीच झालेली आहे की भरतचा फोन आला की असं बोलायचं आहे आणि मग त्यानंतर हा विषय सुरू झाला. तो डोंबिवली निघाल्यापासून आता ठाण्यात येईपर्यंत मी सुद्धा मग विचार करत होतो की काय बोलावं नेमकं. आणि आपल्याकडे तर सांगण्यासारखं खूप आहे, कारण मुळात जरी आता मी गेले 50 वर्ष ठाण्यात राहत असलो तर आम्ही खरे मूळचे पार्लेकर. आणि पार्ल्यात असताना माझी पहिली शाळा जी होती ती सेंट लॉरेन्स शाळा होती, जिथे मी मला वाटतं त्या काळातलं नर्सरी वगैरे जे असेल तिथे एक जेमतेम वर्षभर मी होतो. आणि त्या शाळेचं लोकेशन मला अजूनही आठवतं. याचं कारण सांगतो तुम्हाला की मुंबईत जे लोक जातात तर तुम्हाला आठवत असेल झूजवळ एक विमान ठेवलेलं आहे एका बागेमध्ये, आणि ते विमान जे आहे ते आजही तिथे ते विमान आहे आणि त्या विमानाला लागूनच ही आमची शाळा होती. त्याच्यामुळे आमची शाळेची पहिली पिकनिक कुठे गेली असेल तर त्या शेजारच्या बागेत गेली होती आणि ते विमान आम्ही पाहिलं होतं. आजही मी जेव्हा त्या रस्त्यावरून जातो तेव्हा मला ती शाळेची पहिली पिकनिक आठवते. तर तो एक गमतीचा भाग होता. अर्थात सेंट लॉरेन्समध्ये मी फार काळ राहिलो नाही. त्यानंतर मी विलेपार्ला राहत असल्यामुळे ती शाळा तशी लांब होती, झूला होती. मी ॲडमिशन घेतली एअरपोर्ट स्कूलला, म्हणजे एअरपोर्ट जवळ एक एअरपोर्ट त्यांची वसाहत आहे, एअरपोर्ट कॉलनी म्हणतात त्याला. आणि साधारणपणे त्या एअरपोर्टमध्ये काम करणारे लोक तिथे त्यांची मुलं त्या शाळेत पाठवतात. अर्थात बाहेरच्याही मुलांना तिथे संधी मिळत होती, त्याप्रमाणे मलाही त्या शाळेत ॲडमिशन मिळाली आणि त्या शाळेत मी बाकी 5वी पर्यंत होतो. आणि तिथे माझ्या खूप छान आठवणी आहेत. तुम्ही विचाराल मित्रांची नावं तर मित्र 1-2 नावं आठवत आहेत, परंतु आता तेही कुठे असतील काय असतील, कारण आम्ही ठाण्यात आल्यापासून तो काय संपर्क राहिला नाही. पण एअरपोर्ट स्कूलची आठवण अशी, तिथे मला पहिल्यांदा बालनाटकात काम करण्याची संधी मिळाली. आणि बालनाटक होतं वयम मोठम खोटम. तर मला असं वाटतं की जी काही संधी मिळाली, कारण वडील बालनाटककार सुद्धा होते, त्याच्यामुळे हा मुलगा बालनाटकात काम करेल असं त्यांना वाटलं असेल. वडिलांच्या नाटकात मी काम करायचोच आणि ते नाटकही चांगलं झालं आणि ते बाकी मला ती आठवण माझी आजही कायम आहे. त्या नाटकात आणि नंतर वडिलांच्या बालनाटकात काम करत असताना मला एक चित्रपटात काम करायची संधी मिळाली आणि सुख करता दुःखहर्ता त्याचं नाव होतं. तेव्हा मी हार्डली मला वाटतं 3री-4थीत असल्यामुळे मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा मला असं सांगितलं जायचं की अमुक तारखेला शूटिंग आहे तर तुम्हाला शाळेत गाडी न्यायला येईल आणि त्या गाडीत बसून मी जायचो. त्यामुळे संपूर्ण शाळेला कळलं होतं की आपल्या शाळेतला एक मुलगा हा कुठेतरी त्याला गाडी न्यायला येते आणि तो शूटिंग करायला जातो वगैरे. त्यामुळे एक सेलिब्रिटी स्टेटस न कळत, जेव्हा सेलिब्रिटी शब्दाचं बहुतेक स्पेलिंगही मला येत नव्हतं, त्यामुळे तो एअरपोर्ट स्कूलमध्ये तो एक मला अनुभव फार गमतीदार आला होता की आपण एका नाटकात काम करतोय किंवा एका चित्रपटात आता काम करतोय. आणि चित्रपटात म्हणजे मला क्लिअर आठवतं
की त्याचे जी हिरोईन होती ती अनुपमा होती आणि हिरो होता विक्रम गोखले. बहुतेक विक्रम गोखलेंचा तो पहिला चित्रपट होता. त्याच्यामुळे असं ते सगळं शूटिंग करायला आम्ही जायचो. तर ती माझी एअरपोर्ट स्कूल मला खूप आजही आठवते. माझी मनात खूपदा इच्छा होते एकदा त्या शाळेत जाऊन ती शाळा बघावी, आपल्या मुख्याध्यापकांशी भेटावं. नवीनच असणार सगळेजण आता, कारण की त्यावेळेचे कोण नसतील, परंतु त्या शाळेत आपण एकदा जावं. आणि आता जसं वेळ मिळेल तसं मी एकदा त्या शाळेत नक्की जाणार आहे. जेव्हा मी ठाण्यात शिफ्ट झालो साधारणपणे 1970 साली, तेव्हा ठाण्यामध्ये आपल्या जांभळी नाक्याला एक खूप मोठी शाळा आहे, आपल्याला सगळ्यांना ती येता आता दिसते, सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूल. त्या शाळेत माझ्या वडिलांनी मला प्रवेश घेऊन दिला. त्या शाळेचं लौकिक खूप होतं, कारण की ती जुनी शाळा आहे. ते चर्च पण खूप जुनं आहे. 1905 सालचं चर्च आहे ते, म्हणजे ती शाळेचं पण शतक झालेलं आहे आता. आणि त्या शतक महोत्सवी वर्षात मला त्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचं अध्यक्षपदसुद्धा आम्हाला देण्यात आलं होतं. मला त्यांनी सांगितलं होतं, फादरनी बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही अध्यक्ष व्हा. आणि मग वर्षभर मी त्यांच्यासाठी बरेच कार्यक्रम वगैरे पण आम्ही केले होते. आणि त्या शाळेत अनेक मित्रांची ओळख झाली. तिथे खरं म्हटलं तर एअरपोर्ट स्कूलला जो मी साधारणपणे वर्गामध्ये 40-50 मुलांच्या वर्गामध्ये माझा क्रमांक साधारणपणे 30वा 32वा वगैरे रँक असायचा. तर तो रँक जो आहे तो मी ठाण्यात आल्यानंतर मला काय झालं मला माहीत नाही, म्हणजे चांगलंच झालं त्याचा परिणाम. मी अभ्यास फार करायला लागलो आणि बघता बघता मी दुसरा तिसरा असा आलो. आणि त्याचं श्रेय अर्थात माझ्या आईलाही द्यावं लागेल, कारण की ती शिक्षिका होती आणि तिने एक कायम प्रोत्साहन दिलं की अशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो आणि हे करायचं असतं. त्यावेळेचा माझा विद्यार्थी म्हणजे वर्गामध्ये असलेला एक माझा मित्र, जो तुमचा डोंबिवलीकरच आहे, चित्रकार सिन्नरकर, तुम्हाला एखादं नाव आठवत असेल, व्ही सिन्नरकर नावाचे खूप मोठे चित्रकार होते. तर त्यांची तिन्ही मुलं जी होती सिन्नरकरांची, त्यातला जो मधला होता अतुल सिन्नरकर, तो माझा वर्गमित्र. तो आता डोंबिवलीतच राहतो आणि अतिशय नीटनेटका, म्हणजे त्याचं अक्षर इतकं सुंदर होतं आणि आजही आहे. तर मला अभ्यास कसा करावा, सिन्सिअर कसं राहावं, वर्गात उगीच मस्ती करू नये वगैरे, असं जे एक नकळत संस्कार होतात ते माझ्या या मित्राकडनं मला मिळाले. आणि खरोखरच तो अत्यंत त्याची म्हणजे सगळं अतिशय नीटनेटकं असं असायचं. तसंच मला पुन्हा थोडंसं मागे जातो, विलेपार्ल्याला असताना जिथे मी राहायचो आरोस्कर ब्लॉक्समध्ये, तर तिथे माझ्या शेजारी एक सतीश जोशी नावाचा राहायचा, जो गुणवत्ता यादीत, पार्ले टिळकचा तो विद्यार्थी होता, तो गुणवत्ता यादीतही आला होता. आणि तो मोठा होता माझ्याहून अर्थात, मी दुसरी तिसरीत असताना तो 7वी 8वीत असावा, परंतु पटनी कॉम्प्युटर्समध्ये तो फार मोठ्या पदावरनं निवृत्त झाला. तर सतीशच्या पण वह्या मी तेव्हा बघायचो. अतिशय सुंदर स्वच्छ वह्यांना कवर कसं घालायचं, वही दप्तर लावायचं कसं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी सतीशच्याकडे नकळत माझ्यावर तो परिणाम होत गेला. अर्थात ते संस्कारक्षम वय होतं, त्याचं अनुकरण कितपत झालं तेव्हा पार्ल्यात अजिबात झालं नाही. परंतु जेव्हा मी ठाण्यात आलो तेव्हा मी डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कुठेतरी त्या मनातल्या कप्प्यात होत्या आणि मी त्या आत्मसात करत गेलो. मला शाळेचा पहिला दिवस डेफिनेटली खूप थ्रिलिंगच वाटतो, कारण की सगळ्यांनाच त्याचं खूप आकर्षण असं की पुन्हा आपली मित्र भेटणार, पुन्हा आपण एक नवीन युनिफॉर्म घालणार, मग ते वह्या पुस्तकांचं वास आणि ते दप्तर नवीन, वॉटर बॉटल, हे सगळं जे आकर्षण असतं ते मलाही होतं. आणि आजही आता माझी नातवंड आहेत, त्यांनाही ते आकर्षण आहे. तर मला एक गंमत याची वाटते की आमच्या आईवडिलांनी एक सांगितलं होतं की आता तर आपल्याला रेडीमेड कवर्स वगैरे मिळतात बाजारातनं, परंतु पूर्वी वर्तमानपत्रांचे किंवा जुनी कॅलेंडर्स आपण वापरायचो. तर ती कॅलेंडर्सची बॅकसाईड करायची किंवा काही वेळेला फुलपाखरं असायची, फुलं असायची किंवा काहीतरी सिनरीज असायच्या. तर ते कॅलेंडर जे आहे ते कॅलेंडर व्यवस्थित असं त्याचं ते कापून वगैरे आम्ही वह्यांना कव्हर घालायचो. आणि ते खूप मोठी एक्सरसाइज होती. मी आणि माझी बहीण जी आता अमेरिकेत स्थायिक आहे, तर आमच्यात ते संस्कार जे आहेत कव्हर घालण्याचे वगैरे, तर मला असं वाटतं की
लहानपणी ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे या गोष्टी सांगायचं तात्पर्य एवढंच की अलीकडे मी वह्या बघतो त्या कवर सकटच येतात आणि त्याच्यामुळे कवर घालण्यातला जो एक आनंद असतो आणि ती मग आता तो शब्द फार आता आपण जसं वय वाढतं तसं की ती वही माझी आहे, ते पुस्तक माझं आहे. हा, आणि ती ओनरशिप राहते आपली. आणि ती ओनरशिप म्हणजे ही वही शेवटपर्यंत, वर्षा शेवटपर्यंत ती व्यवस्थित ठेवणं, पुस्तक फाटणार नाही याची काळजी घेणं. तर हे कवर घातली की ती नैतिक जबाबदारी यायची. आता नैतिक शब्द वगैरे पण तेव्हा कोणी बोललं नसेल. त्यामुळे आपण जेव्हा वह्यांना पुस्तकांना कवर घालतो तर ती वही आणि पुस्तक यांच्याशी आपलं एक वेगळं नातं निर्माण होतं आणि मग ते पुस्तक वर्षाच्या शेवटपर्यंत ते चांगलं ठेवणं, वह्या नीट ठेवणं, ह्याचा संस्कार जो आहे तो आपल्यावर होत राहतो. मला असं वाटतं शाळांमधनं ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. या आपल्या घरातनं आपल्याला पहिल्यांदा शिकायला मिळतात. ती जी संपूर्णपणे संस्कार आहेत त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन आयुष्यभर मग आपण नीटनेटकं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मला वाटतं त्या शाळेतनं न कळत आपल्या मनावर बिंबवल्या जातात किंवा त्या आपण आत्मसात करायला लागतो. इथे एक मला गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते की मगाशी मी उल्लेख केला की मी ठाण्यात आल्यानंतर माझ्यात अचानक काहीतरी बदल झाला आणि मी पहिल्या 3 क्रमांकातच घ्यायचो. शाळेची आठवण म्हणजे कशी की त्या काळात आतासारखं नाही आहे की तुम्ही शाळेत जाऊन तो रिझल्ट घ्यायचं. हे शाळेत रिझल्ट आपल्याला तो पोस्टाने यायचा आणि ते आपण एन्व्हलप नेऊन द्यायचं, त्याच्यावर पत्ता द्यायचा. तर मला माझे वडील नेहमी सांगायचे की तुला असं सांगितलं होतं शाळेतनं, तेव्हा फार लहान असणार, की तुम्ही सेल्फ लिहिलेला ॲड्रेस लिहिलेलं पाकिट घेऊन या. पण आम्ही ॲड्रेस लिहून आणायचं पाकिटच्या ऐवजी आम्ही घरी जाऊन सांगितलं की तुम्हाला उद्या शाळेतनं नाईट ड्रेस घेऊन यायला सांगितलेलं आहे. तर वडिलांना आणि आईला कळेना की आता नाईट ड्रेस म्हणजे ह्यांची काय इथे कुठे सहल जाणार आहे का, काही उपक्रम वेगळा केलेला आहे. मग शेवटी त्यांनी विचारलं की काय नेमकं तुला म्हणायचं आहे. तर तो म्हटलं एक असं काही एक पाकिट घ्यायचं असतं, त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा असतो. तेव्हा मग सगळे हसायला लागले, अरे ह्याला नाईट ड्रेस नाही, ह्याला ॲड्रेस म्हणतात. म्हणजे इतपत आपल्या त्या आठवणी ज्या असतात त्या अशा गमतीदार आपल्या मनात राहतात. एकदा आणखीन अशीच एक गमतीदार गोष्ट झाली ती अशी की मी आणि माझी बहीण आमचे डबे साधारणपणे सेम असायचे आणि त्यावेळेला आता हे मुलं खातात तसं काही नव्हतं. म्हणजे काही पिझ्झा देणं किंवा अमुक काही घरातल्या आपण पोळीचा ह्याचा काय म्हणतात त्याला चुरम्याचा लाडू हा माझा भयंकर आवडता पदार्थ. म्हणजे आपल्या त्या पिढीमध्ये बहुतेक सगळेजण असं तर तूप गुळ वगैरे ते मस्तवी लावून दिलेलं आणि घरातली आजी आई कोणतरी ते छान करून द्यायचे आणि अतिशय पौष्टिक तो असा आहार असायचा म्हणजे डब्यात आणि तो खायला सुटेबल असायचा. तर माझ्या डब्यात म्हणजे दप्तरात मी माझा डबा ठेवला आणि कुणाच्या तर लक्षात नाही आलं, त्यांनी माझ्या बहिणीचा डबा माझ्या दप्तरात ठेवला. दोन्ही डबे मी एकदम, आणि तुम्हाला सांगतो मी दोन्ही डबे खाल्ले त्या वयात. म्हणजे मी 2च्या ऐवजी 4 लाडू खाऊन आलो होतो. आणि रात्री जेव्हा सगळेजण जेवायला बसले तेव्हा मला विचारलं तू जेवत का नाहीस. मी सांगितलं माझं पोट भरलंय. त्यांना आश्चर्य वाटलं की हा पोट भरलं का म्हणतो. आणि मग जेव्हा दप्तर काढलं तेव्हा दोन्ही डबे सापडले. तर अशा गमतीदार गोष्टी सुद्धा आपल्या लहान वयात झालेल्या असतात, त्या आपल्या आयुष्यावर लक्षात राहतात. मला असं वाटतं की शाळांमधनं आपल्याला शाळेचा जेव्हा आपण विषय बोलतो तेव्हा असे सगळेच जण आपल्या जुन्या गोष्टींमध्ये रमून जातात. आज मला ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या. एक थोडंसं मला इथे सांगावंसं वाटतं भरत की इंग्रजी शाळेत टाकायचं का मराठी शाळेत टाकायचं. वास्तविक माझे वडील महाराष्ट्र टाइम्समध्ये वगैरे म्हणजे मराठीतले पत्रकार, एक चांगले उत्तम विनोदी लेखक आणि बालनाटककार. त्याच्यामुळे मी पण मराठी शाळेत असणं आवश्यक होतं. आई माझी शिक्षक होती, ती मराठी शाळेत होती. पण आमच्या वडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला इंग्रजी शाळेत घातलं. तर आता त्या इंग्रजी शाळेत घातलं त्यानंतर माझं सगळं शिक्षण इंग्रजीत झालेलं आहे. ह्याचं फार लोकांना आश्चर्य वाटतं की एक इंग्रजी शाळेत शिकलेला मुलगा मराठी वर्तमानपत्राचा संपादक होतो कसा. आणि होतो तर होतो, दर आठवड्याला एक स्तंभ लिहितो, ते 30 वर्ष लिहितो. त्यानंतर एक विनोदी स्तंभ लिहितो, तेही 25 वर्ष लिहितो. त्यांची पुस्तकं पण निघतात. मला भरत इथे एक गोष्ट मुद्दाम सांगायची तुम्हाला की आजकाल
मुलाला कुठच्या माध्यमात घालायचं, इंग्रजी का मराठी, ह्याच्यावर बरीच चर्चा असते. आणि मग इंग्रजीबद्दल थोडासा तिरस्कार, मराठीबद्दल प्रेम किंवा मराठीवर प्रेम करणारे नेते त्यांची मुलं पण इंग्रजी शाळेतच जातात. हा विषय आपण थोडा बाजूला ठेवूया, मला त्या वादात शिरायचं नाही, कारण माझं सगळं शिक्षण इंग्रजी शाळेत झालेलं, पहिलीपासून 10वीपर्यंत. त्यानंतर मी कॉलेजला गेलो वगैरे. परंतु इंग्रजी शाळेत गेलेला मुलगा मराठी लिहू शकतो आणि एका वर्तमानपत्रात संपादक पण होऊ शकतो. म्हणजे ह्यात प्रौढी मिळवण्याचं हे नाही आहे. फक्त मला सांगायचं असं आहे की भाषेवरनं आपण उगीच काय वेळेला वाद घालत राहतो. भाषा ही भाषा असते, तिच्यावर आपल्याला प्रेम केलं पाहिजे. मग मराठीवर पण तेवढंच प्रेम केलं पाहिजे. आणि इथे मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की वडील जरी मराठी लेखक होते, मराठी विनोदी लेखन त्यांनी बरंच केलं, बालनाटककार होते, महाराष्ट्र टाइम्ससारख्या वर्तमानपत्रात उपसंपादक होते, आई मराठी शाळेत शिक्षिका होती, परंतु त्यांनी इंग्रजी शाळेत आम्हाला घातलं. ही कधीची गोष्ट आहे मी सांगते तुम्हाला, ही 65-66ची आहे. म्हणजे आजपासून किती वर्षांपूर्वी तुम्ही कॅल्क्युलेट करा, 24-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, 50-60 वर्षांपूर्वी. तर त्यावेळेला हा थोडासा पुढारलेला विचार होता. परंतु एक गोष्ट आमच्या वडिलांनी आणि आईनी कटाक्षाने पाळली, आणि ती अशी होती की जरी आपली मुलं इंग्रजी शाळेत शिकत असली तरी देखील त्यांच्यावर संस्कार जे आहेत ते मराठीतच व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे संध्याकाळचे श्लोक असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या आमची आजी पण घरात होती, त्याच्यामुळे ते संस्कार आमच्यावर होत गेले. आणि मराठीचं पण आमचं तेवढंच प्रेम राहिलं. मराठीची सगळी मासिकं आमच्या घरी यायची. म्हणजे मी जे तलावातलं चांदणं जे विनोदी सदर गेले जवळजवळ 25 वर्ष लिहिलं, तर त्याची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा खरं म्हटलं तर मला ललितमध्ये त्या काळात ठणठणपाळ नावाचे एक सदर यायचं. नंतर मला कळलं की ते जयवंत दळवी लिहायचे. तर मला कुठेतरी ना त्याचं माझ्यावर तो परिणाम झाला आणि मी त्या पद्धतीने लिहायला लागलो. मी जसं ठणठणपाळ वाचत होतो तसं BCP सुद्धा वाचत होतो, कळलं का. त्याच्यामुळे आपण दोन्ही भाषांवर प्रेम करताना दोन्ही भाषांमधलं साहित्य जर वाचत राहिलो, कारण मी इंग्रजी शाळेत असल्यामुळे मला इंग्रजी वाचनाची विशेष गोडी होती, आवड होती, त्यामुळे इंग्रजी पुस्तकं आमच्याकडे असायची. नंतर पत्रकारितेत आल्यावर मला त्याचा एक खूप फायदा असा झाला की मी जवळजवळ 18 वर्ष टाइम्स ऑफ इंडियाला मी वार्ताहर होतो ठाणे जिल्ह्याचा. पण त्या काळात मी कॉलेजला असताना इंडिया टुडे असेल, संडे असेल, आउटलुक असेल, ऑनलुकर असेल किंवा इंग्रजी वर्तमानपत्र होती, ही सर्व माझ्या वाचनात यायची. पण एक कटाक्षाने असं ठरवलं होतं की जर मी टाइम्स ऑफ इंडियातला अग्रलेख वाचतोय तर मग मला गोविंद तळवळकरांचा किंवा माधव गडकरींचाही वाचलं पाहिजे. आणि हे जे आहे ना, हे बंधन मी तेव्हा घालून घेतलं होतं. मला असं वाटतं त्याचं बीज जे आहे ते कुठेतरी आपण शाळेमध्ये आपलं सुरू होतं. की त्यावेळेला एक रॉड्रिक्स नावाचे आम्हाला शिक्षक होते, सेंट जॉनला होते. काय मला माहीत नाही, परंतु त्यांनी एकदा कुठेतरी असं सांगितलं होतं की तुम्ही रस्त्यावर पडलेला एखादा कागद कचऱ्यात टाकायच्या अगोदर तो वाचा. आणि ती वाचनाची गोडी आता वाचते असं आजचं शिक्षक काही सांगणार नाही. आणि असं रस्त्यावर पडलेला कागद आपण वाचत बसलो तर कसं व्हायचं. परंतु ती जी फिलिंग होती की आपण वाचलं पाहिजे. आणि आजही माझ्याकडे जेवढं टपालाने येतं तर मी कुठचाही टपाल असं न वाचता फेकून देत नाही. कितीही माझ्याकडे मासिकं आली, ती फार माझ्या विषयातली नसली तरी मी ती चाळतो आणि मग मी ती रद्दीत टाकतो. कारण की मला त्या असं डायरेक्ट रद्दीत काही टाकणं हा त्या शब्दांचा आणि साहित्याचा अपमान आहे असं स्वतः वाटतं. तर मला असं वाटतं हे संस्कार जे आहेत ना, हे कुठेतरी आपल्या शालेय जीवनात सुरू होतात आणि त्याचा आपल्यावर खूप चांगला परिणाम होतो. बोलण्यासारखं खरं म्हटलं तर खूप आहे. तुम्हाला सांगतो की शाळेमध्ये आपल्याला इतके गमतीदार अनुभव येतात. आता तुम्हाला एक सांगतो की आता मी जरी ठिकठिकाणी जाऊन कुठे भाषण करत असलो, इंग्रजीतही करतो, मराठीतही करतो, परंतु मला आठवण येते ती सेंट जॉनमध्ये मी 6वीत होतो आणि आमच्या सेंट जॉनला तेव्हा पार्लमेंट व्हायचं, म्हणजे एक संसद असायची मुलांचीच. त्या संसदेत मला हेल्थ मिनिस्टर केलं होतं. वास्तविक माझी तब्येत तशी काय हेल्थ मिनिस्टरची नव्हती, परंतु माझ्याकडे आरोग्य विभाग आला होता आणि त्याच्यामुळे त्या संसदेत बोलण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर आमच्याकडे वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, तर त्या स्पर्धेसाठी मी भाषण तयार करणं वगैरे, मग रेफरन्सेस वगैरे
ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपल्यावर त्याचा एक परिणाम होत असतो. त्या शाळेतून मिळालेली ही संधी असते, त्या संधीच आपल्याला होतं. वास्तविक माझ्या प्रचंड पोटात गोळा यायचा की माझा नंबर येईपर्यंत मला अक्षरशः म्हणजे असा घाम फुटायचा की मी काय बोलणार आहे तिथे. आणि त्यावेळेला असं काही असं पण सहज वेळेवर काहीतरी स्फुरलं आणि आपण एक्सटेम्पोर बोललो असं काही ते होत नव्हतं. आपण भाषण तयार करायचो, बऱ्यापैकी पाठच करायचो असं म्हटलं तरी चालेल. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बरेच मुलांना भाषण अर्ध्यावर ते विसरून जायचे. जे एक्सपर्ट होते ते खरंच कौतुक त्यांचं मला वाटायचं की हे न थांबता न अडखळता कसे काय बोलले बाबा. परंतु ती मुलं सुद्धा आपण बघत गेलो आणि त्या मुलांकडनं आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. त्यामुळे शिक्षक जसं शिकवत असतो तेव्हा वर्गातली काही चांगली मुलं असतात, काही वांड मुलं असतात, त्यांच्याकडे आपण शिकवत असतो. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा आपल्यावर कुठेतरी कळत न कळत परिणाम होत असतो. शालेय जीवन संपल्यावर मी डेफिनेटली जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा ठाणे सुरू झालेलं होतं. त्याच्यामुळे असं वाटलं होतं की आता आपण काय करिअर करावं तर ह्या क्षेत्रातच करावं. परंतु आपल्याला लिहिता येईल की नाही, कारण इंग्रजी शाळेत होतो, मराठी पेपर वडिलांनी काढला होता, मराठी लिहिता येईल की नाही येईल, मग आपण त्यातली तांत्रिक बाजू तरी सांभाळू म्हणून मी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेतली. आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेतल्यावर मी तिथे तो कोर्स केला. तिथे बाकी मला खूप एक वेगळं जग बघायला मिळालं. आणि मला खूप आनंद वाटतो आता सांगायला की जो ठाण्यात आपण म्हणजे साधारणपणे आपण सगळेजण शाळेत असेपर्यंत अतिशय सुरक्षित अशा वातावरणात असतो. आणि तिथे आपल्याला अचानक एका महासागरात आपण जातो आणि मग तिथे आपल्याला स्वतःला सिद्ध करणं वगैरे हे सगळे प्रकार सुरू होतात. त्यावेळेचे जे मित्र असतात तर ते मित्र बाकी एकमेकांना, कारण सगळ्यांची तीच मानसिकता असते, त्यामुळे एकमेकांना धरून राहणं वगैरे हे सगळे प्रकार. तर कॉलेजमधले मित्र मला आजही आम्ही एकमेकांशी संपर्कात असतो आणि एकमेकांशी बोलत असतो. तर मला असं वाटतं की पार्ल्यापासून सुरू झालेला प्रवास ठाण्यात आला. मग ठाण्यातनं मी पुन्हा जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कंपाऊंडमध्येच ते प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं कॉलेज आहे, तर तिथे मी गेलो. तिथे माझे खूप चांगले मित्र झाले. तिथे मला एक वेगळं जग बघायला मिळालं. आणि एकूणच शालेय जीवनात आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक टप्प्यावर एखादा चांगला शिक्षक, एखादा चांगला मित्र, एखादी चांगली आठवण, एखादी फजिती, या सगळ्या गोष्टी काही ना काहीतरी शिकवत असतात. फजितीवरनं आठवलं मला भरत, मी कॉलेजला इकडे जेजेला जायचो आणि असाच पावसाचे दिवस होते आणि जोरदार पाऊस सुरू झाला आणि ट्रेन्स बंद पडल्या. ट्रेन्स बंद पडल्यात हेही मला माहीत नव्हतं. मी आपल्या ट्रेनमध्ये नेहमीच्या वेळेला येऊन बसलो आणि लोक काही आले आणि मग काही जण निघून जायला लागले. तर कोणीतरी मला विचारलं की तुला कुठे जायचं आहे? म्हटलं ठाण्याला. मी म्हटलं ही आता ट्रेन ठाण्यालाच जाईल ना, त्याला ट्रेन्स बंद आहेत, तुला ठाण्याला जाताच येणार नाही. तर मी म्हटलं अरे बापरे. पण म्हटलं मी थांबतो, कारण मला माहिती होतं माझ्या खिशात जेमतेम 2 रुपये होते तेव्हा. तर मग ते सगळे निघून गेले. ते बोलले बघ आमच्यावर येत असशील तर तू चल. तर मी म्हटलं नाही तुम्ही जा. आणि मग मी 2 रुपये होते, मग मी त्या विटी स्टेशनला ते शेवटी कॅन्टीन होतं, तिथे मी वडापावची किंमत विचारली तर ते बोलले नाही 2 रुपयात वडापाव काही यायचा नाही, पण तुला एक वडा मिळेल. आणि मी एक वडा खाऊन पुन्हा ट्रेनमध्ये येऊन बसलो. तोपर्यंत आणखीन काही प्रवासी आले आणि मग त्यांच्या लक्षात आलं आणि माझ्याही लक्षात आलं की आता आपल्याला घरी जायला पाहिजे असतं तर ह्यांच्याबरोबर जायचं. मग मी तिकडनं चर्चगेटला आणि चर्चगेटवरनं पहाटेच्या सुमारास मी ठाण्याला आलो. तो जो प्रकार आहे त्याच्यातनं मला बरंच काही शिकायला. वास्तविक एवढा पाऊस पडत असताना मला खरं सुचायला पाहतं की आपले वडील या महाराष्ट्र टाइम्समध्ये होते, तर मी खरं टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगमध्ये जाऊन महाराष्ट्र टाइम्समध्ये एक रात्र काढू शकलो असतो, कारण वडिलांचे सगळे मित्र होते. पण तेही सुचलं नाही. म्हणजे आपल्याला आयुष्यात काय काय गोष्टींना अशा शिकायला मिळतात. आता मागे वळून पाहताना आपल्याला त्याची गंमत वाटते, पण ही परिस्थिती असायची. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. म्हणजे आईवडिलांना किती त्रास झाला असेल की आपलं पोर आहे कुठे, एवढा पाऊस पडतोय वगैरे. त्या काळच्या सगळ्याच पालकांना हा त्रास आहे. आता तर सगळ्या मुलांच्या हातात मोबाईल आहेत, त्याच्यामुळे अगदी सगळे संपर्कात असतात. हा सगळा जो विषय आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. परंतु आपल्याला शाळेतनी बरंच काही दिलेलं असतं. आता सेंट जॉनच्या वरनं मी तुम्हाला सांगतो की अतिशय शिस्तबद्ध शाळा. म्हणजे एक आमच्याकडे एक फादर गुडिनो नावाचे होते. म्हणजे ते फादर गुडिनो अत्यंत कडक होते.
म्हणजे त्यांच्या हातात एक वेगळी अशी स्टिक असायची आणि त्या स्टिकने ते तुमच्या पार्श्वभागावर मारायचे. असं एकही विद्यार्थी नव्हता की त्यांनी त्यांचा तो प्रसाद घेतलेला नाही, एवढं मार खाल्लेला आहे. त्यात मी सुद्धा होतो. आणि कारण अतिशय किरकोळ होतं की शनिवारी आमच्याकडे तेव्हा मासपिटी असायची आणि तेव्हा पांढरे कॅनव्हासचे शूज घालायचे. हा शिरस्ता होता शाळेचा. पण पावसाचे दिवस असल्यामुळे मी सँडल घालून गेलो. मी काय, आमच्या वर्गातले आधी मुलं आणि पायात सँडल पाहून फादरने आम्हाला जे सँडल घातले मुलं त्यांना बाहेर बोलवलं आणि प्रत्येकाला दिले फटके. तर पण त्या फादर गुडीनोंबद्दल मला आज रिस्पेक्ट एवढाच आहे की ते जेव्हा त्या कॉरिडॉरमधनं जायचे तेव्हा ते एक शिट्टी वाजवायचे आणि सगळे चिडीत चूप होऊन जायचे. मला असं वाटतं की शाळांमध्ये ही अशी शिस्त आता अभावाने सापडत असेल. प्रिन्सिपल्सबद्दल जी रिस्पेक्ट, टीचर्सबद्दलची रिस्पेक्ट, मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पिढीने पाहिल्या, अनुभवल्या आणि त्याच्यामुळे शाळेचं आपण खूप देणं लागतो. शाळेने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. ही कृतार्थ भावना माझ्या मनात कायम असते. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला याची सगळ्याची उजळणी करण्याची संधी भरत तुझ्यामुळे मिळाली, त्याबद्दल मी तुझा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. आणि सगळ्या प्रेक्षकांनाही मला तुमच्याबरोबर मला काही शेअर करता आलं. सांगण्यासारखं खूप असतं, पण आता असं आहे ना की आपण किती बोलावं आणि किती बोलू नये, शेवटी एक लिमिट असते. त्यामुळे मी जास्तीत जास्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु शाळा असते आणि शाळेसारखं दुसरं जागा नाही. शाळा सुटल्यावर शाळेचं महत्त्व अधिक कळायला. परंतु हे सगळं मला असं वाटतं की तुमची व्यक्तिमत्व जे आहे, तुमची पर्सनॅलिटी जी आहे, ती कोण जर पहिल्यांदा घडवत असेल तर ते शाळेतले शिक्षक घडवतात. आणि म्हणून शाळेचं ऋण जे आहे ते आपण आयुष्यावर कधी विसरू शकत नाही. साधारणपणे, कारण मी एका संस्थेचा, एका शैक्षणिक संस्थेचा मी अध्यक्षसुद्धा होतो. माझी मिसेससुद्धा, म्हणजे आमच्या घरात आजही शिक्षणाचंच वातावरण आहे, कारण की ती 30 वर्ष शिक्षिका होती. त्यापैकी जवळजवळ 10-12 वर्ष तिथं मुख्याध्यापिका होती. त्यामुळे आम्ही ह्याबद्दल खूप सविस्तर अशी चर्चा करत असतो की आपल्या शिक्षण पद्धतीबद्दल, पालकांचा शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोन, शिक्षकांचा त्यांच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्याचा विचार जर केला तर मला स्वतःला असं वाटतं की पालक जेव्हा शाळेबद्दल बोलतात, शिक्षकांबद्दल बोलतात घरामध्ये, तेव्हा ते अत्यंत आदराने बोललं पाहिजे. कारण की ते जर तशा पद्धतीने बोलले नाहीत तर हे मुलं ऐकत असतात आणि ते त्या पद्धतीने शाळेत शिक्षकांशी गैरवर्तन करू शकतात. त्यांच्याबद्दल त्यांची आदरभाव जो आहे तो राहणार नाही. हा बाकी मी सल्ला सगळ्यांना देतो की शिक्षक हा शेवटी शिक्षक असतो. त्याचं स्थान जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. तुमचं शिक्षकाचं त्याच्या कामाबद्दल तुमची तक्रार असेल किंवा आणि काही त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल तुमचं काही म्हणणं असेल, परंतु ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने डायरेक्ट शिक्षकांशी संवाद साधून किंवा मुख्याध्यापकांशी संवाद साधून ते करू शकता. पण मुलांकडनं किंवा मुलांवर काही परिणाम होईल, कारण की ते प्रेज्युडाईज झालं, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन झाला तर ते फार वाईट असतं. अनेकदा मी पत्रकार म्हणून या गोष्टी बघतोय की फार चांगल्या पद्धतीने बोलत नाहीत मुलं, पालक शिक्षकांबद्दल. ते चुकीचं आहे. शाळेचं महत्त्व, शिक्षकांचं महत्त्व हे अबाधित राहिलं पाहिजे आणि त्यासाठी पालकांनी, विद्यार्थ्यांनी चांगलं एक वातावरण निर्माण ठेवलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर मला शिक्षकांना पण थोडंसं सांगावंसं वाटतं काय वेळेला की आपण जे काम करतो आहे ते अत्यंत नोबल प्रोफेशन आहे असं आपण म्हणतो, तर त्याला साजेसं आपल्या हातनं काम व्हायला पाहिजे. तर ते सगळ्यांनी जर आपली जबाबदारी ओळखली तर मला असं वाटतं जी शिक्षण पद्धती आपली आहे आणि जी संपूर्ण जगात एक नंबरची असं आपण सगळे म्हणतो, ती जर बिघडली असेल कुठे किंवा तिच्यात काहीतरी आता जर काही भेसळ झाली असेल तर त्याच्या मागे ह्या मानसिकतेचा एक भाग असेल. ही मानसिकता बदलण्याची आता वेळ आलेली आहे. धन्यवाद. आज आपण मिलिंद सरांच्या शाळेच्या आठवणीत आपण ओघाओघाने वाहत गेलो, पण ते कुठे वाहत नाही गेले. त्या परफेक्ट त्या आठवणीच्या ट्रॅकवरती चालत त्यांच्या करिअरबद्दल ते सांगत होते. हा त्यांचा जोखण्याचा एक ह्या माध्यमातून ते जाणवलं मला की तुम्ही त्या आठवणीत अजून रमलेला आहात. म्हणजे
जो आपल्या आठवणींचा ओघ आहे तो तुम्ही विसरलेला नाही आहेत आणि हीच तुमच्या वडिलांच्या संस्कृतीतनं तुम्ही पुढे घेऊन चाललेला वारसा तो आमच्या प्रेक्षकांना खूप भावेल. धन्यवाद. धन्यवाद. गावाकडच्या वाटा ह्या अभिनव कार्यक्रमात माझी शाळा माझी आठवण हा जो उपक्रम भरत मुळवडे यांनी सुरू केलाय त्यात मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.